आणि आत्ताच एक महत्त्वाची बातमी येते। मुंबईकरांची लाईफलाईन असलेली लोकल आपले दर वाढवण्याच्या तयारीत आहेत। या सगळ्याबद्दलचे संकेत मिळत आहेत। रेल्वेला होत असलेला तोटा भरून काढण्यासाठी प्रशासनाने दरवाढीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवलाय। भारती सहस्त्रबुद्धे आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। भारती, काय अधिक माहिती आहे? दीपक, रेल्वे बोर्डाकडे वेस्टर्न रेल्वेकडून पश्चिम रेल्वेकडून हा प्रस्ताव पाठवला गेला आणि त्यात मासिक पास जे आहेत सेकंड क्लासचे आणि फर्स्ट क्लासचे दोन्हीचे पासचे दर वाढवण्याचा प्रस्ताव ठेवलेला आहे। फर्स्ट क्लासच्या पास मध्ये मोठी वाढ करण्याचा हा प्रस्ताव आहे आणि अगदी 47% हे दर वाढू शकतात। तर सेकंड क्लासच्या पासमध्ये 38% ही वाढ प्रस्तावित केलेली आहे। ही जी वाढ त्यांनी सांगितलेली आहे ती जर लागू झाली तर चर्चगेट ते दादर हा जो प्रवास आहे त्याच्यासाठी फर्स्ट क्लासचा पास सध्या 340 रुपये तो 500 रुपयापर्यंत महाग होऊ शकतो। आणि आणखीन महत्त्वाची गोष्ट अशी आहे दीपक की हा जर प्रस्ताव पश्चिम रेल्वेचा मान्य झाला तर तेच दर मध्य रेल्वेला सुद्धा लागू होतील। त्यामुळे येत्या कालावधीमध्ये रेल्वेचा प्रवास महागण्याची शक्यता आहे। दीपक, भारती, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। त्यामुळे येत्या काही काळात मुंबईकरांच्या खिशाला चाट बसू शकतो।